कॉईलच्या इंडक्शन फील्ड मध्ये जाते. म्हणजेच आपण ज्याच्या सोबत राहतो त्याचे सुद्धा गुण आपल्यामध्ये उतरतात. मग जर आपण भगवंताच्या सोबत राहिलेलो असेल, आपल्या इंद्रियांच्या मागे न धावता आपलं प्रत्येक काम भगवंतासाठी करतो ह्या विचाराने केलेलं असेल, तर ते आपल्यामध्ये त्या भगवंताचे गुण सुद्धा उतरतात. आपण भगवंताशी संलग्न होतो. हेही या ठिकाणी ते सांगतात की माझ्याशी संबंधित मत्परः, माझ्याशी संबंधित होतो तो, जो माझा विचार करून काम करतो तो. पुढे ते सांगतात ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते. संग, ज्याचा संग आपण करतो त्याचे गुण आपल्यात येतात. तेच आता जसं आपण बघितलं की मत्परः, माझ्याशी जो संलग्न असतो तो. म्हणजेच काय, माणूस मनाने विषयाचे चिंतन करतो, त्यातून बाहेर पडतच नाही. म्हणजेच काय, आपण जी आत्ता गोष्ट पाहिली विश्वामित्रच्या कांचन आणि कामिनीच्या गोष्टीतली, की त्यांच्या डोक्यातनं ती गोष्ट गेली नाही. ज्यांनी मदत केली तो करून मोकळा झाला, सोडूनही दिलं त्यांनी. पण ज्या शिष्याने मदत नाही केली पण त्याच्या डोक्यात ती राहिली, तो त्यातनं बाहेर नाही पडला. म्हणजेच काय, की तो विषयासक्त राहिला. एखाद्या गोष्टीची आशा केली की त्याच्या संघाची इच्छा निर्माण होते, मग क्रोध, मग ते चिंतन, मग क्रोध येतो आणि मग माणूस संमोहित होतो. म्हणजेच काय, की हे जे षडविकार आहेत हे कुठे कसे अडकवतील आपण सांगू नाही शकत, विचार नाही करू शकत. त्याचा काय होतो की स्मृती विभ्रम होतो, बुद्धिनाश पावते, ज्ञानचक्षूंवर पडदा पडतो. मायेचा पडदा, मोहाचा पडदा जो आपण म्हणतो तो आपल्या ज्ञानचक्षूंवर पडतो. काही समजत नाही, आसक्ती वाढत जाते. उदाहरणार्थ, आता लेटेस्ट उदाहरण, की आपण एखादी गाडी खरेदी करतो, बऱ्यापैकी लाखोनी रुपये लागतात. पैसे खर्च करून आपण गाडी घेतो, आपल्या गाडीत इतका जीव असतो की त्याला साधा ओरखडा आलेलाही आपल्याला सहन होत नाही. मग कोणी त्याला काही डॅमेज केलं, तोडलं फोडलं, मग तर आणखीनच रागाचा पारा आपला हलतो, क्रोध वाढतो. तर क्रोध, क्रोधात, कामात क्रोधोभिजायते. आपण मग त्या रागाचा परिणाम आपल्यावर इतका होतो की आपल्याला तो जो राग, क्षणिक राग, पण तो क्षणिक राग आपल्याला पुसून टाकण्यासाठी खूप काही तपश्चर्या करावी लागते. जशी विश्वामित्रांना 12-12 वर्ष एकेका गोष्टीसाठी तपश्चर्या करावी लागली, तशीच. त्यामुळे इंद्रिय विषयांचे चिंतन करत असताना मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामातून क्रोधाचा उद्भव होतो. म्हणून या क्रोधापासून कायम प्रयत्न केला पाहिजे, शांत राहून जितकं पुढे जाता येईल तेवढं जाता आलं पाहिजे. पुढच्या श्लोकात भगवंत सांगतात क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. काय काय होतंय क्रोधाने, क्रोधापासून काय काय होतं तर संमोह निर्माण होतो, त्या मोहापासून स्मृती विभ्रम होतो, तेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होते, आणि बुद्धिनाश होते तेव्हा मनुष्य पुन्हा भौतिक अंधकुपात पतन होतो. अंधकुपात, अंधकुपात म्हणजे आपण एका अंधाऱ्या खाईत पुन्हा फेकले जातो, त्याच चुका करून. किरकोळ असतात, किती किरकोळ असतात, पण आपण त्याच्या मागे धावतच राहतो. आपल्याला थोड्या सुद्धा हे जाणवत नाही की आपण ही किती किरकोळ गोष्टीच्या मागे आहोत. त्याचा सिरियसनेस जो असतो तो वेळीच समजला तर आपण या गोष्टींपासून दूर राहू शकतो. त्यामुळे भगवंत काय म्हणतात की भौतिक बंधनातून मुक्त होण्याची इच्छा असली तरी ती वैराग्याची पूर्ण अवस्था प्राप्त करू शकत नाही, कारण षड्रिपूंच्या मागे असतात, क्रोध उत्पन्न झालेला असतो. पुढच्या श्लोकातही तेच सांगितलंय, रागद्वेष विमुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्येर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. काय तर, पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वांवर इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो. जोपर्यंत इंद्रिये भगवंताच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही क्षणी त्याचं पतन होण्याचा संभव असतो. ज्याची बुद्धी स्थिर झाली तो भगवंताशी एकाकार झालेला असतो.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अमृताचा निर्झर वाहू लागतो अशा ठिकाणी. अमृत अमृताचा निर्झरू निर्झरू म्हणतात ते. मग तो राग, द्वेष यासारखे षड्रिपू त्यांच्यापासून लांब राहतात. त्याला त्रास देत नाहीत, डगमगवत नाहीत. तो प्रसन्न चित्त राहतो, तहान भूक विसरून जातो. त्याची बुद्धी परमात्म्यामध्ये स्थिर होते. आत्मज्ञान मिळवतो. जसे एखाद्या वायू नसणाऱ्या ठिकाणी दिवा लावला तर त्या दिव्याची ज्योत डगमगत नाही, स्थिर राहते. त्याप्रमाणे तो स्थिर राहतो. किती छोटं उदाहरण दिलंय ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा, की दिवा जर आपण छोटा जरी लावला, साधी मेणबत्ती जरी लावली आपण, तरी जर छोटा थोडा जरी वारा आला तर ती राहत नाही, टिकत नाही, विझून जाते. पण तेच जर एखाद्या वायू नसणाऱ्या ठिकाणी ती लावली तर ती छोटीशी अगदी असेल ज्योत, तरी सुद्धा ती व्यवस्थित स्थिर राहते. त्यामुळे आसक्ती आणि अनासक्ती यातला फरक समजून कुठल्या प्रसंगी काय वागायचे, काय निर्णय घ्यायचा, कुठे कसं मनाला निर्मल निश्चल ठेवायचं, स्थिर बुद्धी राहायचं, हे समजलं पाहिजे असे सांगतात. प्रसादे सर्व दुःखानां ह्यानी रस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. याप्रमाणे संतुष्ट झालेल्या कृष्ण भावनेमध्ये व्यक्तीसाठी भौतिक अस्तित्वाचे विविध ताप नाहीसे होतात आणि अशा प्रसन्न भावनेमध्ये व्यक्तीची बुद्धी लवकरच स्थिर होते. संतुष्ट झाले जेव्हा इंद्रिय पूर्ण संतुष्ट आहेत किंवा त्याच्या मागे आपण धावत नाहीयेत, तेव्हाच आपण कृष्ण भावनेमध्ये लीन होऊ शकतो आणि आपली बुद्धी स्थिर राहू शकते. आणि या ठिकाणी ह्या स्टेजला येण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जसं लहान मुलांना आपण कधी कधी काही गोष्ट देऊन, एखादं खेळणं म्हणा किंवा खाऊ म्हणा देऊन नादी लावतो, तसं प्रयत्न काय करायचा की ठीक आहे, नाही ना ऐकत आहे मन आपलं, तर तात्पुरती छोटीशी एखादी वस्तू द्या त्यांना, खेळणं द्या त्यांना, त्याला नादी लावा. म्हणजेच एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी करा आणि मग त्याला कन्व्हिन्स करा. हे तर आपण करू शकतो. आणि त्यासाठी ती जर भावना नसेल तर शांती सुख कसं मिळू शकेल त्याला? तो भटकतच राहणार. सारखा जर इंद्रियांच्या मागे असेल तर. पुढे सांगतात इंद्रियाणाम हि चरताम यन्मनो नुविधीयते तस तदस्य हरति प्रज्ञा वायुर्वान विमाम भसी. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने पाण्यातील नाव इतस्ततः ओढून नेली जाते, त्याप्रमाणे भटकणाऱ्या कोणत्याही एका इंद्रियावर मन केंद्रित केले तर ते इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करतं. जसं आता आपण बघितलं विश्वामित्रांच्या गोष्टीमध्ये सुद्धा, की जेव्हा उर्वशीला कसा श्राप मिळाला हे जेव्हा कळलं होतं रंभेला किंवा त्या दोघींना एकमेकांच्या बाबतीत कळलेलं असताना, जी दुसरी होती रंभा होती, तिने ठरवलं की नाही, यांच्या जास्त आसपास भटकायचं नाही म्हणून. पण एक दिवस जेव्हा तिने पूजेची तयारी केली नाही, सगळ्या वस्तू जागेवर ठेवल्या नाहीत, या किरकोळ कारणावरून ते चिडले आणि त्यांना क्रोध झाला. त्या क्रोधामुळे त्यांना पुन्हा 12 वर्ष तपश्चर्या करावी लागली. म्हणजेच काय की एक छोटीशी चूक सुद्धा पुन्हा, जशी पाण्यातील सोसाट्याच्या वाऱ्याने वाहून जाणारी नाव इतस्ततः जाते, भटकते, तसे ते पुन्हा भटकले. पुन्हा त्यांना जी साधना आहे ती जवळजवळ 12 वर्ष, एका चुकीसाठी 12 वर्षाची साधना, एवढी मोठी साधना पुन्हा त्यांना करावी लागली. जोपर्यंत सर्व इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये संलग्न होत नाहीत आणि जर त्यामधील एखादे इंद्रिय ही विषयभोगामध्ये रत असेल तर भक्ताला दिव्य प्रगती प्रथावर मार्गभ्रष्ट करू शकते. एक सुद्धा चूक मार्गभ्रष्ट करू शकते. अंबरीश महाराजांच्या चरित्रात सांगितल्याप्रमाणे सर्व इंद्रिये कृष्ण भावनेमध्ये निमग्न करणे अत्यावश्यक असते, कारण मनाला नियंत्रित करण्याची ही योग्य प्रक्रिया आहे. म्हणजेच काय, अंबरीश राजा म्हणजेच पूर्वीचे ऋषीमुनी. तो नंतर इतकी त्याने तपश्चर्या केली की तो शेवटी नंतर महर्षी झाला. महर्षी होऊन त्यांनी आपली बुद्धी इतकी स्थिर केली की तो त्याच्यामध्ये खूप खूप प्रगती करत गेला. राजपाट मागे सोडून दिला त्याने एकदमच. पुढे अंब म्हणजे पाणी. ज्याप्रमाणे समुद्रात लहरी येतात, वादळ येतात,
त्याप्रमाणे वाहणारे वारे नावेला भलत्याच दिशेला नेतात. इंद्रियांच्या विषयात एकाकार झाल्याने इंद्रिय सुद्धा त्याची प्रज्ञा हरवू शकत नाहीत. त्याची प्रज्ञा स्थिर झालेली आहे तो. म्हणून काय कर, तर मनाला निगृहीत कर स्वतःमध्ये आणि भगवंतामध्ये लीन कर. पुढच्या म्हणजे श्लोकात सांगतात, या निशा सर्वभूतानां यस्या तस्याय जागर्ति संयमी, यस्याय जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. सर्व जीवांची निशा म्हणजे जी रात्र असते ती आत्मसंयमी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते, आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनींची रात्र असते. म्हणजे असं नाहीये याचा अर्थ की मुनी झोपतात दिवसभर. म्हणजेच काय, की ते इतके अलर्ट असतात की त्या रात्री सुद्धा त्यांची प्रज्ञा ही जागीच असते, झोपत नाही. अथक प्रयत्न करून सुद्धा त्यांना त्यांची प्रज्ञा इंद्रियांमागे जाऊ देत नाही, कारण त्यांची प्रज्ञा स्वतः मध्ये स्थिर झालेली असते. या ठिकाणी बुद्धिमान मनुष्याचे दोन वर्ग सांगितले, की एक वर्ग इंद्रिय तृप्ती करता काम करणारा आणि एक आत्मसाक्षात्कारासाठी काम करणारा.